आम्ही सारे खवय्ये. प्रियांका, पुढची रेसिपी काय आहे? मेथफळ. मेथफळ म्हणजे काय ग? मेथफळ म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये आपण ज्वारीच्या छोट्या छोट्या वाट्या करून त्या शिजवणार आहोत. अच्छा, म्हणजे मेथीचा स्वाद त्याला लागेल. हा, मेथीचा स्वाद त्याला लागेल आणि त्याचबरोबर त्या स्टीम्ड होणार आहेत. ज्वारीचं पीठ आपल्याला सेपरेटली असं शिजवून घ्यायची गरज नाहीये, डायरेक्टली ते स्टीम्ड होणार आहे. ओके. आणि ही कोणाची आहे रेसिपी? ही माझ्या नानीची आहे. नानी म्हणजे कोण? आईची आई. आईची आई. आणि वडिलांच्या आईला काय म्हणतात मग? दादी. दादी. ओके, ठीक आहे. बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्या तर मुद्द्याकडे येऊया. साहित्य काय मला सांगतेस का जरा? मेथीची गड्डी, अर्धी मेथीची गड्डी, ज्वारीचं पीठ, सोया ग्रॅन्युल्सची पावडर, मिरच्या, तेल, मीठ आणि लसूण. ओके. हे काय म्हणास तू? ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ आपण ह्याच्यात वापरणार आहोत. हो. ओके, ठीक आहे. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. इथे मोठा बाऊल ठेवलाय आणि तिथे कढई आहे, तापत ठेवलंय तेल. इथे तेल तापलेलं आहे. हे सगळं रेडी आहे. आता काय करायचं आधी मला सांग. सर्वप्रथम आपण मिरची आणि लसूण टाकून घेऊया. बर, कुठे टाकायची ती? मिरची आणि लसूण. लसूण सगळी टाकू? हो, सगळे. कारण बाकी काही मसाला आपण यात टाकणार नाही आहोत. मिरची आणि लसूणचीच एक चव येणार आहे. तेवढाच तो तिखटपणा येईल. तेवढाच तिखटपणा. बरं, हे तू पाणी कशासाठी घेतलं तिथे? पण मेथीची भाजी धुणार आहोत त्यात. बर. आणि तशीच घालायची आहे. घालू याच्यात? हो. त्याला आपण पाणी न टाकता शिजवणार आहोत. ओके ओके. ह्याच्यात आता जो ओलावा निर्माण होईल तेवढाच आपण वापरणार आहोत. हे कधी घालायचं सांगा त्यात मला. हे पूर्ण शिजू दे. अजून ब्राउनिश नाही झालंय. आय एम रेडी. हा, हो, आता घालायला हरकत नाही. हा, या रेसिपी मध्ये म्हणजे ही वन डिश मील आहे. बर. ज्याच्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण मिळणार आहेत, प्रोटीन पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपण फर्स्ट क्लास प्रोटीन पण ऍड करणार आहोत. काही सोया फ्लोर पण आपण ऍड करणार आहोत. आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि अर्ध शिजवू दे. ओके. मग आता ते शिजेपर्यंत आपण करायचं काय? तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. ओके. ज्वारीचं पीठ घालूया आपण. त्याच्यात काय मीठ वगैरे? त्यामध्ये हे काय आहे? सोयाची पावडर. ओके. तसंही आपण पिठामध्ये सोया फ्लोर इन्क्लूड करू शकतो. 4:1 रेशो असतो. 4 kg व्हीट फ्लोर आणि 1 kg सोया फ्लोर. आणि तसंच आपण आता ज्वारीचं पीठ घेतलंय तर ज्वारीमध्ये पण तोच रेशो आपण ठेवू शकतो. 4 kg ज्वारीचं पीठ आणि 1 kg सोयाचं पीठ. मीठ वगैरे काय घालायचं त्यात आपल्याला? मीठ घालायचंय. थोडंसं तेल. मोहन नाही आहे, साधं आहे. पाणी आणि पाणी. आपण मळून घेऊया. ओके. आपलं आता हे तयार झालेलं आहे. हो, तयार झालेलं आहे. तर काय तू काय वाट्या म्हणजे काय करायच्या? छोट्या छोट्या वाट्या तयार करायच्यात, टोपी सारख्या. बर. छोटा गोळा करायचा आहे अगदी. आणि मध्ये अंगठा असा करून असे छोट्या वाट्या तयार करायच्या. होत नसेल तर तेल लावून घेता येईल आपल्याला. स्मूथ होते जास्त. स्मूथ होतं. ह्या वाट्या अशा तयार करून ठेवूया आपण इथे. मला उत्सुकता वाटायला लागली तर वाट्यांचं करणार काय हे? थोडं आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया. मेथीच्या भाजीत मीठ कधी घालायचं सांगा मला. थोडंसं पाणी घातल्यानंतर मीठ घालूया. घालू अजून? हो, थोडं. बस बस. मीठ आत्ताच घालायचं? थोडं मीठ. आधी मीठ टाकलं तर मग एवढी भाजी शिजणार नाही, म्हणून थोडं उशिरा मीठ टाकायचं. बरोबर.
तेल आहे ना इथं. ओके, 4 आपले बाजू झाले. आता काय करायचं? आता ही मला उत्सुकता लागली. आता काय करणार काय तू? आता आपण ही भाजी परत एकदा हलवून घेऊया. मोठा बारीक करू? गॅस केला. बारीक करू का? हा, बारीक. त्यानंतर हे आपण इथे शिजायला घालणार आहोत मेथीच्या त्याच्यावरच? वरती. हो, आणि असे ओव्हरलॅप करून टाकायच्यात. बर. तर आपण जास्त टोप्या करून पूर्ण भाजी झाकली गेली पाहिजे. अच्छा, आणि मग सर्व करताना फक्त असं उलटं करायचं? हो, त्यामध्ये शिजवायचे. ती वाफ बाहेर नाही पडली पाहिजे. बर बर बर. आता हे सगळ्या टोप्याने आपण ती आणि भाजी ओव्हरलॅप करूनच टाकायच्यात. हा, बर. नाही तर वाफ बाहेर पडेल. आहा. आणि हे शिजवायला ठेवायचंय. ओके, आता हे झाल्यानंतर, तयार झाल्यानंतर हे बाहेर सर्व करताना काय करायचं? सर्व करताना तुम्ही ते नॉर्मल जसं असं गोल आहे तसंही खाऊ शकता, अदरवाईज कुस करून पण खाऊ शकता. देसी घी म्हणतो आपण ते 1 टीस्पून ते घालून छान चव लागेल त्याची. एक तुपाचा चमचा फक्त सरकवायचा त्यात की खायला सुरुवात. त्यात मिरच्या आहेत बरं का, आणि लक्षात ठेवा मिरच्या रपकन जातील, कुठे दाताखाली तरी तिखट लागेल तुम्हाला. हा, पण काय आहे, शेवटी आता काय काय घालायचं आहे हे नीट लक्षात राहायला पाहिजे ना. तुम्ही बुद्धिमान आहात, पण कसं आहे की बाजूच्या लोकांना सुद्धा तेवढंच लक्षात राहायला पाहिजे. मग त्यांच्यासाठी लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथफळं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: निवडून घेतलेली मेथीची भाजी, ज्वारीचं पीठ, सोया ग्रॅन्युअल्सची पावडर, मिरची, तेल, मीठ आणि लसूण. कृती: मेथीची पानं पाण्यामध्ये भिजवून घ्यावी. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि मिरच्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये भिजवलेली मेथीची भाजी, पाणी आणि मीठ घालून भाजी वाफवून घ्यावी. एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये सोया ग्रॅन्युअल्सची पावडर, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाच्या छोट्या पाऱ्या करून घ्याव्यात. ह्या पाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये घालून 15 मिनिटं वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही